हरिओम. समाधीपाद सूत्र क्रमांक 44. एतया एव सविचारा निर्विचाराच सूक्ष्म विषया व्याख्याता. या सूत्रामध्ये पतंजली आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याविषयी स्तराबद्दल सांगत आहेत. सवितर्क निर्वितर्क समापत्ती समजून घेतल्यानंतर पुढं काय आहे. एतया एव म्हणजे याच प्रकारे याच पद्धतीनं जसं सवितर्कमधून निर्वितर्कामध्ये आलो तसंच त्याच पद्धतीनं सविचारा म्हणजे विचारांसह आणि निर्विचारा म्हणजे विषयांच्या रहित आणि सूक्ष्म विषया म्हणजे सूक्ष्म विषयांवरती आधारित. जसे सूक्ष्म विषय म्हणजे सूक्ष्म तन्मात्रा आहेत, सूक्ष्म तत्वे. या पंचमहाभूतांचं सूक्ष्म तत्व म्हणजे तन्मात्रा. व्याख्याता म्हणजे स्पष्ट केलेली आहे. ज्या प्रकारे आपण सवितर्क निर्वितर्क समजून घेतलं त्याच प्रकारे आता सविचार आणि निर्विचार समापत्ती देखील समजावल्या जात आहेत, पण त्या सूक्ष्म विषयांवरती आधारित आहेत. पतंजली काय सांगतात आपल्याला की सवितर्क म्हणजे जिथं स्थूल वस्तू होते, विचार होतं, गोंधळ होता थोडासा, तिथून निर्वितर्कामध्ये आणलं. म्हणजे कसं स्थूल वस्तूच होती पण तिथं विचार नव्हतं, फक्त अर्थ शिल्लक राहिलेला होता. तसंच आता पुढे सविचार आणि निर्विचार, पण या दोन्ही अवस्था कशा आहेत, सूक्ष्म विषयावरती आहेत. सवितर्क निर्वितर्क हे स्थूल वस्तूवरती होतं, पण आता सविचार आणि निर्विचार हे सूक्ष्म विषयावरती असणार आहे. त्यामध्ये सविचार हे सूक्ष्म विषय अधिक विचार आणि निर्विचार जी समाधी आहे ती कशी आहे, सूक्ष्म विषयावरतीच आहे पण तिथं विचार नाही आहेत. बरोबर. कसं समजून घेऊया बघा. सूक्ष्म आणि स्थूल आणि सूक्ष्म ह्याच्यामधला आपण फरक समजून घेऊया. स्थूल म्हणजे ग्रॉस, जे दिसतं, जे स्पर्श करता येतं ते सगळं स्थूल आहे. फुलं दिसतात, दिवा दिसतो, मूर्ती दिसते, त्याच्यावरती आपण ध्यान करतो. आता सूक्ष्म अवस्था म्हणजे कसं आहे, जे दिसत नाही आहे पण अनुभवता येतं. म्हणजे कसं, तुमच्या आमच्या शरीरामध्ये असलेला प्राण आहे, तन्मात्रा आहे, शब्दस्पर्श रूप रस गंध, ऊर्जा आहे, भावना आहेत, हे सगळं सूक्ष्म आहे. मग सविचार आणि निर्विचार समापत्तीमध्ये असलेला फरक काय आहे. सविचार समापत्ती म्हणजे ध्यानाचा विषय सूक्ष्म आहे. प्राणावरती ध्यान करणं, ऊर्जेवरती ध्यान करणं, तन्मात्रेवरती ध्यान करणं. पण अजूनही तिथे विचार आहे, म्हणजे ही ऊर्जा आहे, ही प्राणशक्ती आहे, हा विचार तिथं आहे. तो विचार तिथं असणे म्हणजे समापत्ती, सविचार समापत्ती. आता निर्विचार समापत्ती म्हणजे कसं, तिथं विषय सूक्ष्मच आहे पण विचार पूर्णपणे नाहीसं झालेलं आहे. तिथं फक्त शुद्ध अनुभव आहे, प्युअर अवेअरनेस आहे, अशी अवस्था. साधकाचा प्रवास कसा आहे, स्थूल वस्तूवर ध्यान केलं, तिथून तो आता सूक्ष्म वस्तूकडे आला, बरोबर का, आणि काय झाला, निर्विचार झालेला आहे. या सूत्रामध्ये काय सांगितलंय की ज्या नियमाने स्थूल ध्यान केलं म्हणजे सवितर्क निर्वितर्क समजलं, त्याच नियमाने सूक्ष्म ध्यान करून सविचार आणि निर्विचार समजून घ्यावं लागेल. बघा, ध्यानाचा प्रवास सवितर्क म्हणजे स्थूल होतं, स्थूल विषय अधिक विचार. निर्वितर्कमध्ये आलो, स्थूलच राहिलं पण विचार नाहीसे झाले. सविचारमध्ये आलं, आता सूक्ष्म झालं पण विचार आहेत, एक्झिस्ट करतात. निर्विचारमध्ये आलं, सूक्ष्म आहे पण विचार नाही आहेत. हे सूत्रच आपल्याला सांगतं की आधी आपल्याला समजलं की सवितर्क निर्वितर्क, त्याच पॅटर्नने त्याच पद्धतीने पुढे सविचार आणि निर्विचाराकडे जायचं आहे. फक्त विषय बदलला आहे, बाकी काही नाही. स्थूलाकडून सूक्ष्माकडे चाललेला हा प्रवास आहे. धन्यवाद.